ओके, सो आपण लास्ट लेक्चरला एक मॅट्रिक्स व्हिज्युअल, टेबल व्हिज्युअल आणि ट्री मॅप हे 3 व्हिज्युअल्स बघितले होते. पॉवर बी आय मध्ये हे आपल्याकडे जे व्हिज्युअल्स अवेलेबल आहेत त्याचं सिलेक्शन सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्याकडे एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, ते आपण बघूया. एक शॉर्ट की व्हिज्युअल्सची थोडीशी एक इंट्रोडक्शन घेऊया की कुठल्या व्हिज्युअल्स आपण कशासाठी यूज करतो. ठीक आहे, सगळ्यात पहिलं व्हिज्युअल आहे आपल्याकडे बार चार्ट आणि कॉलम चार्ट. ठीक आहे, सो बार म्हणजे जस्ट हॉरिझॉन्टल रिप्रेझेंटेशन आणि कॉलम्स म्हणजे व्हर्टिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, राईट. सो डिपेंड अपॉन त्याची जी आपल्याला जसं ते व्हिज्युअल दिसतं तसं दिस इज बार्स अँड दिस इज कॉलम, सो त्यावर त्याचं नाव पडलेलं आहे बार चार्ट आणि कॉलम चार्ट. पॉवर बी आय मध्ये आपल्याकडे जे बार चार्ट आणि पॉवर चार्ट इथे इनिशियली जे दिसतात आपल्याला, दिस इज अ स्टॅक बार चार्ट, स्टॅक कॉलम चार्ट, क्लस्टर बार चार्ट, क्लस्टर कॉलम चार्ट. स्क्रीन दिसते ऑनलाईन स्टुडंट? ऑनलाईन वाले स्क्रीन दिसते का? हॅलो, ओके. सो बार चार्ट आणि कॉलम चार्ट जे आपल्याकडे 2 व्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये पॉवर बी आय मध्ये जर बघितलं आपण तर तिथे एक स्टॅक वर्ड म्हणून आहे आणि क्लस्टर एक वर्ड, असे 2 वर्ड आहेत. सो स्टॅक म्हणजे काय की एक कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरीवर मर्ज झालेली असते, स्टॅक होते एकमेकांवर. सो दिस काइंड ऑफ चार्ट आपल्याकडे कॉलम आणि बार दोन्हीकडे पण अवेलेबल आहे जसे स्टॅक कॉलम चार्ट. सो बार आणि कॉलम चार्ट हे 2 मेन व्हिज्युअल्स आहेत आणि त्याचे हे सब व्हिज्युअल्स म्हणले तरी चालतील. ठीक आहे, स्टॅक आणि क्लस्टर. ओके, सो आपण मोस्टली तिथे कम्पेअर काय करतो की जो कॅटेगरिकल डेटा असतो आपला तो आपल्याला स्पेसिफिक लेट्स से ABCD ह्या आपल्याकडे कॅटेगरीज आहेत. सो प्रत्येक कॅटेगरीचा किती क्वांटिटीमध्ये किती व्हॅल्यूममध्ये ती प्रेझेंट आहे हे आपल्याला कॉलम आणि बार चार्टच्या थ्रू आपण चेक करतो. लेट्स से की आपल्याला जर 2015, 16, 17 तीन इयरचा जर सेल बघायचा असेल सो तो आपण ते कॉलम्स किंवा बार चार्टने बघू शकतो. ओके, से कम्पॅरेटिव्हली बघणं इझी येतं की सगळ्यात मोठा बार किंवा सगळ्यात मोठे कॉलम जो असेल त्याचा हायेस्ट सेल किंवा हायेस्ट क्वांटिटी असेल. ठीक आहे, सो तेच इथे म्हटलंय की क्वांटिटी कम्पेअर क्वांटिटीज ऑफ अ व्हेरिएबल डिफरंट पॉइंट्स इन अ टाइम ऑर टू. म्हणजे इन शॉर्ट आपण एखादं क्वांटिटी आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये जर बघायची असेल तर कॉलम किंवा बार चार्ट यूज केले जातात. ओके, सर ते स्टॅक वगैरे सांगितलं आपण, आता लास्ट टाइम आपण केलं की बाईक राईड, तर त्यात पण टाइप्स होते आपले किंवा ऍक्सेसरीज घेतलं तर ते स्टॅक कॉलम स्टॅक मध्ये आपण तो वाला यूज करू शकतो. आता जसं की कॅटेगरी करून दाखवतो स्टॅक आहे. आणि मग ते स्टॅक आता बाईक्स मध्ये 3 टाइप्स आहेत, माउंटेन बाईक, रोड बाईक, टुरिंग. तर ते स्टॅक मध्ये यूज होऊ शकतं कॅटेगरी सब कॅटेगरी होऊ शकतं, बट डिपेंड तुम्हाला दाखवायचंय कसं त्यांना. से जर तुम्हाला इयरली सेल दाखवायचा असेल तर ते असं दाखवायचं असेल की हर एक कॅटेगरीचा सेल किती आहे असं दाखवायचं लेट्स से. सो आपण काय करू शकतो, लेट्स से कॅटेगरी नेम, राईट. सो मी एक्स ॲक्सिसने घेतली आणि टोटल रेव्हेन्यू, टोटल सेल्स वाय ॲक्सिस मध्ये घेतलं. ठीक आहे, तर हे जर मी कॅटेगरी नेम लेजंड्स मध्ये पुट केलं सो तो काय दाखवेल मला, असं दाखवेल हे स्टॅक होतं एकमेकांवर. सर मग ते ओव्हरलॅप म्हणजे आणि तुला जर इयरली बघायचं असेल तर मी काय करेल, हे जे इयर आहे इट्स ए दिस दिस इयर आय पुट इन एक्स ॲक्सिस.
लेट समजलं जसं 15 मध्ये एकच कॅटेगरी माझी, बट 16 मध्ये 3 कॅटेगरी, सो त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे की ॲक्सेसरीज, बाईक्स आणि क्लोथिंग. सो एकमेकावर ते स्टॅक झाली ती कॅटेगरीज. सो व्हिज्युअल्स मध्ये आपल्याकडे लेजंड्स ही जी कॅटेगरी असते, लेजंड्स म्हणजे काय असतात की इन शॉर्ट की कुठल्या कॅटेगरीच्या बेसिसवर आपण अनालिसिस करतोय. जसं लेजंड्स एक आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो, तर लेजंड्स त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर यूज केला जातो ना. तो स्टॅक म्हणजे समजलं स्टॅक काय असतं, एकावर एक हे होतं. पण म्हणजे ते तसं नसतं काही, ते तसं त्या वेनी नाहीये. आता लेट से जसं की इथे जर अनालिसिस करायचं होतं आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये, जर मी सिम्पल जसं कॅटेगरी नेम मी जर इन्स्टेड ऑफ इयरच्या जागी जर मी कॅटेगरी नेम टाकलं, राईट, आणि हे इयर मी जर लेजंड्स मध्ये टाकलं, सो तुम्हाला असा आउटपुट देईल की ऍक्सेसरीज जी आहे ती प्रत्येक इयर वाईज डिस्ट्रीब्यूट करून देईल. सो लेजंड्स मध्ये जी व्हॅल्यू आपण पुट करतो ना, त्या व्हॅल्यूच्या बेसिसवर तो एक्स ऍक्सिस मधली कॅटेगरी अनालाइज करतो. जसं मी लेजंड्स मध्ये इयर पुट केले, सो तो इयर 2015 ला त्याने ब्लू कलर दिला, आणि ऍक्सेसरीज आणि बाईक्स ही जी एक्स ऍक्सिसला असलेली कॅटेगरी ना, ती त्याने इयर वाईज डिस्ट्रीब्यूट केली. आता मग कॅन आय से की बाईक्सचं 2015 ला 5 होतं, आणि मग ते स्टॅक झाले म्हणजे ते 0 पासून स्टार्ट होते ना सेकंड वाला पण 2016. इन शॉर्ट की एक्स ऍक्सिस मध्ये जे आपण पुट केलेलं आहे ना, ते एक्स ऍक्सिस मध्ये पुट केलेली कॅटेगरी, लेट्स से आता बघ इथे मी इयर लेजंड्स मध्ये इयर पुट केलंय. सो ही जी एक्स ऍक्सिसला पुट केलेली कॅटेगरी ना, ती ह्या लेजंड्स मधल्या जी मी त्याच्यामध्ये कॅटेगरी पुट केलेली किंवा जी व्हॅल्यू पुट केलेली आहे त्याच्या बेसिसवर डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. लेट्स से मी जर कॅटेगरीमध्ये कॅटेगरी नेम एक्स ऍक्सिसला टाकले, राईट, सो बाईक्स त्याने 15, 16, 17 मध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिले. ठीक आहे. आता मग 2016 चा बाईक्सचा सेल मी अज्युम करतो 12 मिलियन आहे, असं तर नाही ना की ते तिथं स्टार्ट नाही. आता बघ ना 15, 16 आणि 17 या तिघांसाठी वेगवेगळे कलर आहेत ना. सो तू एक तर लेजंड्स वरनं पण आयडेंटिफाय करू शकतो की 16 कुठे आहे. ठीक आहे, तू 2016 ला सिलेक्ट जरी केलं तरी ते हायलाइट होईल. इथे लेजंड्सला मी सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, इथनं करू शकतो किंवा इथं पण करू शकतो. मला फक्त एवढंच होतं की वाय ऍक्सिसचा जो अनालिसिस झिरो, तो 0 पासूनच आहे ना त्याला. आणि व्हॉट इफ 2017 चा डेटा जर याच्या 15 पेक्षा कमी असता तर तो कसा विजिबल झाला, तर मग तो आधी दिसला असता. हो, ओके, ठीक आहे, गॉट इट. म्हणजे कुठली तरी क्वांटिटी 0 पासून स्टार्ट झालेली ना. तसं बघायला गेलं तर सगळ्यात 0 पासून स्टार्ट झालेल्या आहेत ना. बेसिकली हे तिघ पण व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट झाले. 0 पासून स्टार्ट, इवन इफ दे आर स्टॅक ते 0 पासून स्टार्ट आहे. कारण जर तू सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी जी बघितली ती 884 आहे, राईट, आणि तुझा वाय ऍक्सिसचा जो आहे तो 20 मिलियनचा ऍक्सिस आहे ना. बरोबर. सो तो 0 पासूनच 20 मिलियन आहे. ठीक आहे, बेसिकली हे स्टेप आहे. येस, स्टेप वाईज फक्त डिस्ट्रीब्यूट झालं. ठीक आहे. पण लेजंड्स आणि एक्स ऍक्सिस ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत ना, त्या अंडरस्टँड करून घ्या की तुम्हाला काय कशाशी कम्पेअर करायचंय. जर तुम्हाला एक्स ऍक्सिसला तुम्ही जी कॅटेगरी ठेवताय ती कॅटेगरी जर तुम्हाला इयर वाईज बघायची असेल, इयर वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल, तर इयरला तुम्ही लेजंड्स मध्ये पुट करा. आणि जर तुम्हाला एक्स ऍक्सिस मध्ये तुम्ही जर इयर पुट केलं, ठीक आहे, आणि ही कॅटेगरी मी इथनं लेजंड्स मध्ये टाकली, तर तो 15, 16, 17 ला त्या त्या इयरचं डिस्ट्रीब्युशन दाखवेल मला. असं हे समजलं? ठीक आहे.
So in short, compare different values for categorical variables at the same time. The bars can be aligned vertically and horizontally. This is horizontal, so bar chart, vertical, column chart. ठीक आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये व्हिज्युअल्सवर क्वेश्चन विचारतात 110%. एक सिनारिओ देतात आणि म्हणतात की मी कुठल्या व्हिज्युअल्स आपण यूज करू शकतो तिथे. ठीक आहे. सो व्हिज्युअल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर तुम्हाला काम केलंच पाहिजे व्हिज्युअल्स. पण त्याच्या आधी आपल्याला समजलं पाहिजे का कुठले व्हिज्युअल्स कुठल्या कंडिशनसाठी, कुठल्या केससाठी वापरलं जातं. राईट. बार चार्ट आणि कॉलम चार्ट समजले. ठीक आहे. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, जसं हे दिस वन, जसा हा स्टॅक बार चार्ट आहे हॉरिझॉन्टल, तसा हा वर्टिकल. हा बार चार्ट, हा कॉलम चार्ट, सेम फीचर, फक्त हा कॉलम चार्ट आहे, हा बार चार्ट आहे. अगेन हा क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय, लेट्स से मी क्लस्टर चार्ट सिलेक्ट केला हा. ओके. आणि अगेन हा इयर मी लेट्स से लेजेंड्स मध्ये पुट केलाय. कॅटेगरी नेम लेट्स से वाय ऍक्सिस ला, आणि व्हॅल्यूज मध्ये टोटल सेल्स. बघू ना आपण काय आउटपुट येते, किती व्हॅल्यूज असतील तर. ओके, लाईक दिस. हे काय झालं, क्लस्टर झालं. हे जे स्टॅक होत होतं एकमेकावर ते सेपरेट होऊन तुम्हाला कॉलम बार दाखवते. ठीक आहे. सो हा जो चार्ट आहे तो त्याच्यासाठी क्लस्टर बार चार्ट. तुम्हाला जर सेपरेट करून जर कॉलम्स दाखवायचे असतील, कधी कधी कॅटेगरी, जसं की आपल्या नॉर्मल ह्या केसमध्ये जर मी त्याला असं इंटरप्रेट केलं होतं तर ते दिसत नव्हतं व्यवस्थित. ते चार्टचे जे डिस्ट्रीब्युशन होतं ते व्यवस्थित दिसत नव्हतं. सो तुम्ही त्या केसमध्ये मग हा चार्ट घेऊ शकता की तिथे ऍटलिस्ट डिस्ट्रीब्युशन तरी दाखवेल तो प्रॉपरली. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे लाईन चार्ट. ठीक आहे. लाईन चार्ट बेसिकली याच्यामध्ये आपण ट्रेंड्स शो करतो. एखादं प्रॉफिट लॉस किंवा लॉंग टर्म जर तुमचं जर ट्रेंड असेल, आपण ट्रेंड जिथे अनालिसिस करतो, किंवा आपण शेअर मार्केटचं अनालिसिस करतो, येस एनिथिंग, तर ते ट्रेंड ते एक लाईन चार्ट मध्येच असतात. तुम्ही इव्हन शेअर मार्केटची स्क्रीन जरी बघितली ते एक लाईन चार्टच असतात ते. ठीक आहे. सो टाइमली जे अनालिसिस असतं ते डिपेंड करतं, किंवा ट्रेंड अनालिसिस जे असतं, आपण ट्रेंड जिथे आपल्याला शो करायचं आहे तिथे आपल्याला लाईन चार्ट यूज करू शकतो. लाईन चार्ट आपल्याकडे बघा एवढे इथे लाईन चार्ट आहे आपल्याकडे. लाईन चार्ट हा एक लाईन चार्ट आहे. त्याच्यानंतर लाईन आणि कॉलम चार्टचं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे तुम्हाला तिथे कॉलम्स पण भेटतो आणि लाईन्स पण भेटते. ओके. सो अगेन क्लस्टर मध्ये तुम्हाला जिथे इथे मी एक्स ऍक्सिस मध्ये पुट केले, सो वाय ऍक्सिसला मी एखादी लेट्स से रिटर्नचं जी क्वांटिटी ती मी इथे टाकू शकतो वाय ऍक्सिसच्या लाईनला. सो तुम्हाला एक लाईन क्रिएट करून रिटर्न्सची. ठीक आहे. सो इथे मला समजू शकतो बाबा की ऍक्सेसरीजचं टोटल रिटर्न 1130 आहे. ठीक आहे. 429 रिटर्न आहे आणि बाईकचं टोटल सेल किती 236 आहे. सो असं अनालिसिस आपण करू शकतो. डिपेंड्स अपॉन की आपण ऍक्च्युली क्लायंटची रिक्वायरमेंट कशी आहे, त्याला काय हवंय डेटामधनं. ठीक आहे. सो इन शॉर्ट, ट्रेंड अनालिसिस असेल, एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्हाला अनालिसिस करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही लाईन चार्ट यूज करू शकता. ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करले, त्यावेळेस तुम्ही त्याला डिटेल्समध्ये वाचून घ्या. ठीक आहे. पॉईंट्स त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी सांगितले, म्हणजे त्याचे एक्झाम्पल वगैरे पण आहेत, पण ऍटलिस्ट हे वाचून घ्या एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एरिया चार्ट. जसा लाईन चार्ट आहे ना सेम, त्याच्यामधलंच फक्त हा एरिया हायलाइट केलेला असतो खालचा. हा एक लाईन चार्टच आहे, पण त्याच्या अंडरचा जो एरिया आहे ना तो हायलाइट केलेला आहे. तो सिग्निफाईज करतो की त्याचं जे सॅच्युरेशन आहे. Same changes, it display change in a data over time like line chart. The area between the line and the x-axis is filled with the color
to emphasize the overall trend, making it useful tool for showing accumulated totals or change. Let's say की जर हा आपण जर y एक्सेस केला तर this आणि this या पर्टिक्युलर पिरियड नंतर हा चेंज झालेला आहे. सो हा चेंज आपण एरिया चार्टने शो करू शकतो की पर्टिक्युलर किती व्हॅल्यू नंतर तो चेंज आलेला आहे हा अचिवेबल होण्यासाठी. ओके, पॉवर बी आय मध्ये लाईन चार्ट एरिया चार्ट जे आहे आपल्याकडे तो दिस एरिया चार्ट आहे. मी जर एरिया चार्ट मध्ये घेतलंय ना तसे मला असं दाखवूया. फॉर्मॅटिंग ऑप्शन्स मध्ये म्हणजे याच्यामध्ये भरपूर असतात की तुम्हाला हा कलर चेंज करणं, नाव वगैरे चेंज करणं, हे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात त्याच्यात. ओके, बार चार्ट ते बघितले कॉलम कलर असते पण चेंज करतात. ते सगळं करता येते चेंज. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्बो चार्ट. कॉम्बो चार्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉलम्स आणि लाईन यांचं एकत्रित डिस्ट्रीब्युशन पण तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये दाखवू शकता. जसं मी इकडे आपण बघितलं दिस चार्ट पर्टिक्युलरली, हे वाले जे चार्ट आहेत लाईन अँड स्टॅक कॉलम चार्ट, लाईन अँड क्लस्टर कॉलम चार्ट, सो हे कॉम्बो चार्ट म्हणतो आपण याला. तर इथे दिले की हे चार्ट कधी यूज करू शकतो आपण चॉईस वेन वी हॅव लाईन चार्ट्स अँड कॉलम चार्ट्स विथ सेम एक्स ऍक्सिस. म्हणजे एकाच एक्स ऍक्सिसला आपल्याला जर कम्पेअर करायचं असेल, लेट्स से आपण कॅटेगरी आपली लेट्स से ऍक्सेसरीज, बाईस आणि क्लोथिंग आहे, तर त्या सेम ऍक्सिसचा त्या सेम कॅटेगरीचा आपण सेल्स पण बघतोय आणि आपल्याला प्रॉफिट पण बघायचं आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, एक तर कॉलम चार्ट्सने आपण सेल्स बघू शकतो आणि लाईन चार्टने प्रॉफिट बघू शकतो. सो ऍक्सिस जर सेम असेल त्या केसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या तुमचे जे मेजर्स असतील ते मेजर्स लाईन्स आणि कॉलम्स मध्ये टाकून चेक करू शकता. ठीक आहे. अगेन मल्टिपल मेजर्स आणि डिफरंट व्हॅल्यू असतील ते आपण ह्या पर्टिक्युलर व्हिज्युअल्स मध्ये दाखवू शकतो. कोरिलेशन बिटवीन टू मेजर्स इन वन व्हिज्युअल, जसं टोटल सेल्स आणि टोटल प्रॉफिट याच्यामधलं रिलेशन्स आपण दाखवू शकतो. एक्स ऍक्सिस एकच असते ना, एक्स ऍक्सिस एकच असेल किंवा वाय एक्स ऍक्सिस असो किंवा वाय ऍक्सिस असो, एकच एक्स ऍक्सिस म्हणजे जी कॅटेगरी आपण पुट करतोय तिथे त्याच कॅटेगरीच्या बेसिसवर आपल्याला सेल्स असो, प्रॉफिट असो, रेव्हेन्यू किंवा रिटर्न्स असो ते आपल्याला आपण अनालाइज करतो. सो एकाच एक्स ऍक्सिसच्या बेसिसवर मल्टिपल मेजर्स तुम्ही कम्पेअर करू शकता एकमेकांशी. चेंज पण करू शकतो वाईस वर्सा. मल्टिपल एक्स कसं करणार? मल्टिपल एक्स ऍक्सिस ना, एक्स ऍक्सिसच एक राहणार ना, वाय ऍक्सिस मल्टिपल घेऊ शकतो. आता तू एक्स ऍक्सिस वर कॅटेगरी टाक, समजा बाईक एक होते, हा ते कळलं. ऍक्सिस वर म्हणजे वाय ऍक्सिस वर तुम्ही मेजर्स टाकणार ना, जसं टोटल प्रॉफिट टाकला त्याच्या खालीच मी मल्टिपल टाकू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे वॉटरफॉल चार्ट. वॉटरफॉल चार्ट जसं इथे इथे व्हिज्युअल्स मध्ये दिसते बघा आपल्याला की जानेवारी पासून डिसेंबर पर्यंतचा जो लेट्स से टोटल सेल्स आहे, सो एका मंथ पासून जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत सेल्स ग्रो कसं झालाय ते इथे दाखवलंय त्यांनी. की लेट्स से फर्स्ट 0 पासून स्टार्ट झाला तो 7 केला गेला, तर अगेन 7 त्या पर्टिक्युलर एंड पासून तो किती वरती चढला हे इथे शो केलं. म्हणजे ट्रेंड दाखवला त्याने वरती कसा चढत गेला व्हॅल्यू, आणि लास्टला टोटल दाखवली. सो 84K अचीव्ह करण्यासाठी प्रत्येक महिन्याचा सेल कसा वाढत गेला ते इथं वॉटरफॉल चार्ट्स मध्ये शो केलं. ओके, सो लेट्स से आपल्याकडे वॉटरफॉल इथे वॉटरफॉल चार्ट. ओके, सो इथे काय दाखवतात ह्या 3 ज्या कॅटेगरीज आपल्या त्या तिघांची मिळून ही टोटल दाखवते लास्टला. ओके, आणि फर्स्टला दाखवते की ऍक्सेसरीजचा तो टोटल रिटर्न. तो लेट्स से ऍक्सेसरीजचा जो सेल होता, ऍक्सेसरीजचा जो रिटर्न होता, लेट्स आपण रिटर्न कम्पेअर करतो राईट. इथे वाय ऍक्सिसला आणि टूल टिपला रिटर्न आहे आपला. सो रिटर्न्स मी काढतो. लेट्स से
ऍक्सेसरीजचा सेल जो होता 906656 त्यानंतर 2016 हा जो सेल होता तो सेल्स किती बघा इथे टूल टिप्स मध्ये जे इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला त्याच्यात बघा की ऍक्सेसरीजचा टोटल सेल्स 399 दाखवते. त्याच्यानंतर बाईक्सचा टोटल सेल दाखवते आणि टोटल सेल्स चेंज दाखवते. चेंज मध्ये काय डिफरन्स दाखवते. 2 वर्षामधला डिफरन्स. हा सेम वे इकडे गेला. सो 16, 17 आणि 15 आणि ही बाईक्सची टोटल म्हणजे ऍक्सेसरीज आणि ऍक्सेसरीजची टोटल. त्याच्या आधी ऍक्सेसरीजचं काहीच नाही राईट. म्हणजे आधीच्या इयर्स मध्ये ऍक्सेसरीजचं काही नाही डिटेल्स. ऍक्सेसरीजचा सेल नव्हता. आता जर मी बाईक्सचा सेल केला तर हा बाईकचा सेल 16, 17 आणि 15 ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट कसा झाला ते त्याने दाखवलं आपल्याला. सगळ्यात जास्त सेल 16 मध्ये होता, त्याच्यानंतर 17 मध्ये त्याच्यापेक्षा थोडा कमी होता आणि नंतर मग 15 मध्ये सेल होता आणि मग हा टोटल सेल. मग इकडे त्याने डिक्रीज दाखवला बाईकच्या शेजारचा क्लोथिंग पर्यंत डिक्रीज कसा झाला. ठीक आहे. क्लोथिंग सगळ्यात लास्ट. क्लोथिंगचं पण एकच वर्षाचं आहे का? पण तो कुठला आहे मग ती कसं कळणार? ऍक्च्युली जे आपण इंटरप्रेट करतोय नाही ते दिस इज रॉंग. आयदर एकच कॅटेगरी असायला पाहिजे, बाकीच्या कॅटेगरी बंद नाही. सो लेट्स से मी ब्रेकडाऊन जर काढलं याचं, ब्रेकडाऊन इन द सेन्स की आपल्याला कुठल्या लेट्स से आपण इयर टाकलं होतं तो इयरली ब्रेकडाऊन करून देत होता की आपल्याला की कुठली प्रत्येक कॅटेगरी तो व्हेरीफाय करत होता आणि त्या इयरला त्याचं ब्रेकडाऊन चेक करत होता तो. सो लेट्स से आपण कॅटेगरी आणि मी एक्स ऍक्सिसला कॅटेगरी टाकली आणि वाय ऍक्सिसला टोटल सेल टाकली. सो तो मला काय दाखवते की ह्या तिन्ही पण कॅटेगरीचा सेल दाखवते टोटल्स मध्ये. सगळ्यात जास्त सेल बाईक्सचा दाखवतो राईट. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय की ऍक्सेसरीजचा 90665 आहे आणि सगळ्यात कमी सेल क्लोथिंगचा आहे. सो आणि हा जो गॅप दाखवतोय ना तो गॅप म्हणजे आता जर ही टोटल आहे आपली राईट, ही टोटलची साईज म्हणजे ह्या तिन्ही पण व्हिज्युअलची ऍडिशन आहे राईट. सो हा जो पोर्शन आहे ना हा पोर्शन तो दाखवतोय ह्याच्या कम्पेरेटिव्हली. हा म्हणजे जर मी टोटल्स मधनं जर हे मायनस केलं तर एवढं दिसेल, एवढं भेटेल राईट. आणि ह्या टोटल्स मधनं हे प्लस हे मायनस केलं तर हे असं. म्हणजेच कॅटेगरी आणि त्याची लास्टला टोटल. सो स्ट्रक्चर एक काइंड ऑफ वॉटरफॉल दिसतंय. सो म्हणून वॉटरफॉल म्हणतात, बाकी काही नाही. ठीक आहे. सो when to choose when you have changes for measures across time across different categories. Audit the major changes contributed to the total value. जसं आपण इथे चेक केलं की या टोटल व्हॅल्यूला कुठल्या कॅटेगरीने जास्त ऑक्युपाय केलेलं आहे. सो दिस बाईक्स त्याच्यामध्ये मेजर रोल आहे त्या टोटल सेल्स मध्ये. सो ते आपल्याला या वॉटरफॉल चार्टने क्लिअरली समजतं की आउट ऑफ टोटल किती पोर्शन त्याने घेतलेला आहे. ठीक आहे. Then plot your company's annual profit by showing various sources of revenue and arrive at the total profit or loss. Same जसं आपण आता एक्सप्लेन केलं ते. Illustrate the beginning and the ending head count for your company in year. To visualize how much money you make and spend each month and the running balance for your account. Okay. त्यानंतर आहे फनेल चार्ट. हे चार्ट्स आपण जरा फास्ट घेतोय. ज्यावेळेस व्हिज्युअलायझेशन आपण रिपोर्ट्स मध्ये करू त्यावेळेस आपण जेवढे चार्ट्स कव्हर करणार आहेत बस मी तुम्हाला जस्ट एक बेसिक अंडरस्टँडिंग देतो की इतक्या टाईपचे चार्ट्स व्हिज्युअलायझेशन मध्ये आहेत. तर तुम्हाला कुठला चार्ट नवीन नको वाटायला पण. ओके. ठीक आहे. सो फनेल चार्ट मध्ये काय आहे की लेट्स से आपल्याला सपोज एक प्रोसेस असेल त्या प्रोसेसची काही स्टेजेस असतील ना, तर त्या स्टेजेस लेट्स से हे जर एक्झाम्पल बघितलं तर लीड, क्वालिटी, सोल्युशन, प्रपोजल आणि फायनलाइज. ह्या एक प्रोसेसच्या स्टेजेस आहेत. सो सगळ्यात जी स्टेज जास्त इन्क्लूड सगळ्यात
जी स्टेज मध्ये जास्त पोर्शन किंवा युटिलायझेशन असतं ती स्टेज मला सगळ्यात वरती दिसते. जर मी आपल्या चार्ट मध्ये याला फनेल चार्ट मध्ये घेतलं, ठीक आहे. सो तो काय दाखवेल बघा, सगळ्यात जास्त तो दाखवते की बाईक्सचा जो सेल आहे तो सगळ्यात जास्त 100%, त्यानंतर ऍक्सेसरीज आणि त्यानंतर हा क्लोथिंग. 1.5% हे जे टोटल लास्टचं आहे ना, लास्टचं जे 0.35 आहे ना, त्याचं टोटल सेल्सची कंपॅरिझन, म्हणजे लास्टची स्टेप आहे क्लोथिंग. क्लोथिंग किती, लास्ट आणि फर्स्ट. हा लास्ट आणि फर्स्ट. मधल्याचं करायचं असेल मधल्याचं दाखवतं ना तिथं, बघ ना त्याची दाखवतं ना तिथं, होईल ना असं कसं नाही. मधले काय सोडून द्यायचे का? तसंही दाखवतो पर्सेंट ऑफ फर्स्ट, म्हणजे ह्या फर्स्टची रिलेटेड पर्सेंटेज आणि प्रिव्हियस रिलेटेड किती 40.33% आहे. पर्सेंट ऑफ प्रिव्हियस, पर्सेंट ऑफ फर्स्ट. ओके. इथे हे एक्झाम्पल थोडंसं इलिस्ट्रेट केलंय की सेल्स फनेल ट्रॅक कस्टमर्स थ्रू द स्टेजेस. हे थोडंसं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं आता आपण सेल्सचं एक्झाम्पल बघितलं, लाईक दॅट वगैरे. त्याच्यानंतर एक स्कॅटर चार्ट म्हणून आहे. हा स्कॅटर चार्ट always has two value axes to show one set of numerical data along a horizontal axis and another set of numerical value along a vertical axis. स्कॅटर चार्ट मध्ये हे एकच असं व्हिज्युअल आहे ज्याच्यामध्ये ॲनिमेशन प्ले होतं. म्हणजे लेट्स से मी जर 2000 हे जर प्ले केलं ना, तर तो मला दाखवेल की 2015 पासून 17 पर्यंत सेल्स कसा इन्क्रीज होत गेला. लाईक दॅट ॲनिमेशन ह्या स्कॅटर चार्ट मध्ये प्ले होतं. से कॅटेगरी नेम आणि व्हॅल्यू व्हॅल्यू मध्ये टाका आणि कॅटेगरी नेम एक्स एक्सिस. सब कॅटेगरी एक रिटर्न घेऊया. तर कॅटेगरीज घ्या ना, कॅटेगरीनेच होईल ते, सब कॅटेगरी नसेल. दोन ऍक्सिस द्यावे लागतात त्याला. मी म्हणतो एक कॅटेगरी द्या, एक टोटल व्हॅल्यू द्या, मग ते बरोबर दाखवेल. ते जास्त व्हॅल्यू असेल तर मोठा गोल दाखवेल. कॅटेगरी मध्ये व्हॅल्यूज कसं काय होतात? व्हॅल्यूज मध्ये टोटल काहीतरी न्यूमरिकल नाही रे, ती व्हॅल्यूजच्या सेक्शन मध्ये ना ते ऍक्सिस द्यावं लागतं त्याला. बंद केलं का? Along with horizontal axis and another set of numerical values along with the vertical axis. पण तू जात नाही ना याच्यात. टोटल सेल जो आहे ना तो साईज मध्ये होतोय. साईज नुसार त्याच्या बॉलची डाय चेंज होत आहे. साईज मध्ये दिलाय म्हणा, लेट्स से
एज कॅलेंडर मधनं इयर बाहेर सॅटर्डे इंजिनियर्स एकदम रिटर्न पण घेतले ना त्याचे काय मग ते रिटर्न घेतलं ते विचारत होते क्वेरी लिहून लागते कुठे रे विंडोज फंक्शन कुठे क्वेरीज युनिक फंक्शन सॅटर्डे नाही ग्रुपवर आला तरी म्हणजे विंडोज फंक्शन पण विचारते मग युनिक समजच ना विंडो फंक्शन एसीपी पण विचारले ग्रिल चांगला होता आता काय सगळे रिपीटेड आणि सगळ्यांना सारखे क्वेश्चन विचारतात बेसिकच घेतलं नाही 35 वाढायचे होते त्याचं काय Yes, 50 ला पास 50 ला पास 100 out of 50 ठीक आहे हे बघू स्कॅटर चार्टचं आपण ते बघावं लागेल product. पण हे नॉर्मली काय होतं बघ जसं हा ऍक्सिस प्ले होतोय ना हे असं थोडंसं ते एक एक पर्टिक्युलर व्हॅल्यू जी असते ना ती आपल्याला इयर ओव्हर इयर थोडी बघता येते की त्याची ग्रोथ जी आहे ती कशी झाली जसं मी आता ऍक्सिस प्ले केला तर ते इथं दाखवेल 15 16 17 ते असं मूव्ह होतं गेमच आहे सो पण हे स्कॅटर चार्ट हा एकच व्हिज्युअल आहे की ज्याच्यामध्ये प्ले ऍक्सिस भेटतो पॉवर बी फ्री मध्ये हे सगळे व्हिज्युअल्स फ्री मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे स्कॅटरचा जनरली सर फ्रिक्वेन्सीसाठी असतो ना की आपण एका कुठल्या फिजिकल एक्सपेरिमेंट फिजिक्सचा कुठल्या मग त्याच्यामध्ये खूप फ्रिक्वेन्सी मग त्याच्यामध्येच फक्त आपण स्कॅटर प्लॉट यूज करतो त्याच्या अलावा असं कुठला यूज आहे का तुम्ही स्कॅटर प्लॉट नाही स्कॅटर्ड चार्ट इथे जे स्कॅटर चार्ट आहे ना हे स्कॅटर्ड चार्ट म्हणजे लेट्स से आता बघ इथे इथे काय दिले बघ लेट्स से की हे प्रोडक्ट आहेत असं कन्सिडर हे सगळे प्रोडक्ट आहेत ठीक आहे ना तर मग तो प्रोडक्ट आणि लेट्स से मी त्या प्रोडक्टची क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी मी चेक केली कुठल्या प्रोडक्टची किती क्वांटिटी या रिटर्न क्वांटिटी या ऑर्डर क्वांटिटी चेक करतो मी प्रोडक्टची सो तो मला ह्या ऍक्सिसवर हे प्ले करून दाखवेल की लेट्स से 2015 आहे तो 15ला ऑल प्रोडक्ट्स जे होते माझे त्याची क्वांटिटी किती होती सो जसं जसं इयर वाढत गेले सो त्या क्वांटिटीमध्ये त्याची कशी इन्क्रीज या ग्रोथ झाली अच्छा ते मला दाखवत होतो त्या ऍक्सिस मध्ये ट्रेंड दाखवतो किंवा हा जर इथे असेल तर तो इथे गेला मग इथे खाली आला असं सर्कल पण मोठा सर्कल्स पण मोठे होतात यूज केस मध्ये तेच ना की जर अनालिसिस आपल्याला असं करायचंय आणि आपल्याला एक इयर ओव्हर इयर ग्रोथ एक अॅनिमेशन मध्ये दाखवायची व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला क्लायंटला सो ते या व्हिज्युअल्स मध्ये पॉसिबल होतं सो कधी कधी इंटरव्ह्यूला विचारतात की स्कॅटर चार्ट मध्ये असं वेगळं काय किंवा स्कॅटर चार्ट माहिती आहे का तुम्हाला कारण ते एकच व्हिज्युअल असं आहे की त्याच्यामध्ये प्ले ऍक्सिस किंवा अॅनिमेशन जे आहे ते पॉसिबल आहे बाकीचे सगळे व्हिज्युअल्स जे असतात ते कस्टम व्हिज्युअल्स किंवा ते पेड व्हिज्युअल्स असतात ते परचेस करावे लागतात हे एकच व्हिज्युअल असं आहे की ते फ्री मध्ये पॉवर बी मध्ये अवेलेबल आहे If someone is from mechanical or ENTC त्यांना माहिती आहे स्कॅटर्ड प्लॉट कशी काढायची प्रत्येक एक्सपेरिमेंट मध्ये डॉट 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 ग्राफ पेपर वरती ठीक आहे सर मग तसं मला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी पण हा यूज करतो करत असतील तसं काही बघावं लागेल अरे तू पायथॉन शिकला ना ठीक आहे त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन कसं त्यानंतर आहे पाय चार्ट ओके दिस इज सिम्पल वन पाय चार्ट जर कॅटेगरी ओके कॅटेगरी जर कमी असतील आणि तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल इट्स एक कॅटेगरी वाईज आपल्याला टोटल सेल्स बघायचं असेल तर ते आपण पाय चार्ट बघू शकतो मल्टिपल खूप जास्त कॅटेगरी असेल जर प्रोडक्टला जर टोटल सेल्सला कम्पेअर केलं तर ते खूपच डिस्ट्रीब्युशन अनइवन दिसेल राईट सो कॅटेगरी जिथे कमी असेल तिथे तुम्ही डिस्ट्रीब्युशन दाखवू शकता पाय चार्ट जसं पाय चार्ट आहे तसं एक डोनट चार्ट पण आहे राईट सो पाय चार्ट मध्ये फक्त हे होलो होलो असते त्याला आणि डोनट सेम पाय चार्ट सारखंच त्यानंतर हे ट्री मॅप जे आपण काल बघितलं होतं लास्ट लेक्चरला ट्री मॅप इज अ व्हिज्युअलायझेशन टूल ठीक आहे डिस्प्ले हेरार्किकल डेटा
जर हेरार्किकल डेटा असेल, जसं मी कॅटेगरी, सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट 3 कॅटेगरी जर त्या ट्री मॅप मध्ये टाकल्या, तर जसं मी ड्रिल अप ड्रिल डाऊन ऑपरेशन तुम्हाला दाखवलं होतं, सो मी ड्रिल डाऊन जर केलं, सो मी टायर अँड ट्यूब्सवर क्लिक केलं तर तो त्याच्याशी रिलेटेड ज्या डिस्ट्रीब्युशन आहे तो इथे मला दाखवेल असं. अच्छा, मग ते कमी डेटा असल्यामुळेच यूज केलं. नाही असं काही नाहीये. आता सपोज ह्या ज्या लास्टला ज्या मला क्वांटिटी दिसत आहेत ना, सो मी ह्याच्याशी बॉदर नाहीये. मला लेट्स से मला माझ्या अनालिसिस मध्ये टॉप सेलिंग क्वांटिटी यांचंच प्रोडक्ट बद्दल बघायचे. So, मी ते ऍटलिस्ट माझे जे टॉप 10 जे आहेत ते मला व्हिज्युअली दिसतात इथे, टॉप 10 प्रोडक्ट. आपल्या टेबलचं दाखवू शकता का ट्री मॅप एकदा? हो दाखवू शकतो. एकदा बाईक्स वरती जर क्लिक केलं तर कारण इथे आपण एकच कॅटेगरी टाकलेली, कॅटेगरी नेम. आता लेट्स कॅटेगरी पण से आपण सब कॅटेगरी नेम इथे पण पुट केला. ओके, ठीक आहे. आणि जर मी ड्रिल डाऊन ऑन ठेवलं याचं, लेट्स से बाईकवर क्लिक करतोय आता, सो तुम्हाला काय दाखवेल, रोड बाईक, माउंटेन बाईक आणि टुरिस्ट बाईक. अच्छा, ओके. तो त्याच चार्ट मध्ये ओपन होतो का सेपरेटली? आता म्हणजे हे जितके पण हे कॅटेगरीज होत्या पहिल्याच्या याच्यामध्ये, त्याच्यावरती क्लिक केलं तर ते वेगळाच ट्री मॅप ओपन करणार तेवढ्यासाठी? नाही, त्याच व्हिज्युअल्स मध्ये ड्रिल अप ड्रिल डाऊन जे ऑप्शन्स असतो ना, ते त्याच व्हिज्युअल्स मध्ये ड्रिल डाऊन होतं. जर मी अप गेलो तर मला परत ते फर्स्ट दाखवेल, किंवा मी ऍक्सेसरीज वर गेलो तर ऍक्सेसरीजच्या दाखवेल. गॉट इट. इन शॉर्ट, हेरार्किकल डेटा जर असेल तर ट्री मॅप यूज करू शकतो आपण. ट्री मॅपच ऑप्शन नाही, भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही नॉर्मली कॉलम चार्ट, आता जसं की हे व्हिज्युअल्स आहे आपलं, इथे इन्स्टेड ऑफ ट्री मॅप मी कॉलम चार्ट पण यूज करू शकतो ना, सिम्पल. लेट्स हा यूज केलेला असेल मी, सो हा पण मला तेच आहे. जसं मी ऍक्सेसरीज वर केलं तर तो मला ऍक्सेसरीजच दाखवेल. बट ट्री मॅप मध्ये थोडंसं कसं व्हिज्युअली एक अपिलिंग दिसतंय हे व्हिज्युअल थोडंसं. ओके, त्यानंतर हे मॅप व्हिज्युअल्सवर आपल्याला जर आपल्याकडे रिजनल वाईज किंवा जिओग्राफिकल डेटा असेल तर तो डेटा आपण प्लॉट करू शकतो त्याच्यावर मॅप्सवर. आणि लेट्स से की मला कंट्री वाईज सेल्स बघायचं आहे, सो मॅप व्हिज्युअल थ्रू आपण ते बघू शकतो. हो, आपल्या डेटामध्ये आहे. लेट्स से की ओके, सो आपल्याकडे इथे मॅप व्हिज्युअल आहे, दिसतंय असं. दिस इज मॅप व्हिज्युअल. याच्यामध्ये तो एक तर तुम्हाला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड जर तुमच्याकडे असतील ते तुम्ही टाकू शकता, किंवा लोकेशन टाकू शकता. आपल्याकडे टेरिटरीचा एक टेबल आहे, राईट? सो कॉन्टिनेंट, कंट्री, लेट्स आपण कंट्री जर टाकल्या लोकेशन्स मध्ये, प्लॉट करेल कंट्रीज. आणि लेट्स आपण जर टोटल सेल्स जे आहे, टोटल सेल्स मी जर उठलून इथे बबल साईज म्हणून खाली होईल, त्या कंट्रीचा ज्याचा जास्त मोठा बबल त्याचा सेल दाखवेल. ठीक आहे, सिंपल मॅप. त्याच्यानंतर गॉज चार्ट एक आहे. गॉज चार्ट म्हणजे लेट्स आपल्या गाडीचं जे स्पीडोमीटर असतं ना, लाईक दॅट वे. हो, सो लेट्स से गॉज चार्ट मध्ये आपल्याला एक लेट्स से तुमची एक ग्रोथ आहे सपोज, ठीक आहे ना. लेट्स से मी माझ्या करंट मंथला प्रिव्हियस मंथशी कम्पेअर करतो, आणि प्रिव्हियस मंथला मी टार्गेट कन्सिडर केले की प्रिव्हियस मंथचा जो सेल झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त सेल माझा ह्या मंथमध्ये झाला पाहिजे. सो ही जी लाईन दिसते ना, ही माझी लेट्स से प्रिव्हियस मंथचं टार्गेट आहे. सो हे माझं टार्गेट झालं, आणि ही माझी करंटची ग्रोथ झाली. सो मी ह्या चार्टमधनं काय अनालिसिस करू शकतो की माझी प्रोग्रेस टुवर्ड्स गोल कशी आहे. हे माझं गोल झालं आणि ही माझी प्रोग्रेस झाली. ठीक आहे, सो गॉड चार्ट बेसिकली त्यासाठीच यूज केला जातो की आपली प्रोग्रेस टुवर्ड्स गोल कशी आहे. ओके, सो आणि गॉड चार्ट आपण ऍज अ केपीआय म्हणून पण वापरू शकतो.
KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. कुठला पण रिपोर्ट ज्यावेळेस तुम्ही रेडी करता ना त्यावेळेस तुम्हाला तिथे KPIs द्यावे लागतात की त्या रिपोर्ट्सचे इम्पॉर्टंट जे फॅक्टर्स असतात. जसं की आपल्या रिपोर्टचे जर आपण बघितलं तर टोटल सेल्स, टोटल रिटर्न्स, टोटल प्रॉफिट हे एक KPI झाले राईट. कारण कुणी पण त्यांना बघून एक तुमच्या रिपोर्टवरनं ओव्हरऑल फर्स्ट लक्ष कुठे जाईल की टोटल प्रॉफिट किती आहे माझा बाबा, टोटल ऑर्डर क्वांटिटी किती आहे, टोटल रिटर्न्स किती आहे राईट. कारण हे जे येस हे फॅक्टर कुठे अफेक्ट करतात त्या पर्टिक्युलर बिझनेसला अफेक्ट करतात. तुमचं बिझनेस कशाचा जरी असेल तरी हे जे KPIs आहेत ह्या KPIs वरनं अंडरस्टँड काय होतं की बिझनेसची ग्रोथ कशी आहे. इट्स ए टोटल प्रॉफिट जर एकदम कमी असेल तर तुम्ही बाकीचे व्हिज्युअल्स बघण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली सांगू शकता ना की टोटल प्रॉफिटच कमी आहे बाबा राईट. सो KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. तर वन ऑफ KPI आपण गॉच चार्ट्सला पण यूज करतो कधी कधी. त्यानंतर कार्ड व्हिज्युअल्स आहे आपल्याकडे, एक कार्ड आणि मल्टी कार्ड आणि सिंगल कार्ड. हे व्हिज्युअल्स कशासाठी असतात, लेट्स से मला स्क्रीनवर मला टोटल सेल्स दाखवायचं आहे इन द फॉर्म ऑफ कार्ड. सो आपल्याकडे हे 1 2 3 दिसतंय, दिस इज कार्ड व्हिज्युअल आणि त्याच्या शेजारी इथे मल्टी रो कार्ड. हे जे कार्ड असतं ह्या कार्डला जर मी पुट केलं त्याच्यात टोटल सेल्स टाकला याच्यामध्ये तर तो मला टोटल सेल दाखवेल की 24.91 मिलियन. ओके. सो कार्ड ऑलवेज शो वन व्हॅल्यू. ठीक आहे. जर मी टोटल रिटर्न्सला इथे टाकायला गेलो तर तो काय करेल, टोटल सेल्सला रिप्लेस करेल पण एकच दाखवेल मेजर कुठली तरी व्हॅल्यू. पण जर मला मल्टिपल व्हॅल्यू शो करायच्या कार्ड्समध्ये तर मी मल्टी कार्ड यूज करू शकतो. सो मल्टी कार्ड्समध्ये मी लेट्स से आता टोटल रिटर्न टाकलाय आणि टोटल सेल्स मी त्याच्या खाली ते पुट करू शकतो. सो तो मला टोटल सेल्स पण दाखवेल. सो कार्ड्स आणि मल्टी कार्ड्स हे ऑल्सो दिस इज KPIs. त्याच्यानंतर KPI म्हणून एक सेपरेट व्हिज्युअल आहे आपल्याकडे, की परफॉर्मन्स इंडिकेटर. हे बेसिकली काय करतं, लेट्स से इथे जसं तुम्ही गॉच चार्ट मध्ये एक त्याला टार्गेट दिलं होतं तसंच टार्गेट इथे पण आपल्याला KPIs मध्ये देता येतं. सो लेट्स से की सपोज मी माझं टार्गेट जर प्रिव्हियस मंथ दिलं असेल तर मी काय करेल, एक प्रिव्हियस मंथ सेल्सचा एक मेजर कॅल्क्युलेट करून घेईल आणि माझ्या टोटल रिटर्न्सला लेट्स से मी टोटल रिटर्न्सचा टार्गेटला प्रिव्हियस मंथचं टार्गेट देईल. तर आपल्या केसमध्ये जर मला प्रिव्हियस मंथचं जर रिटर्न कॅल्क्युलेट करायचं असेल तर डॅक्समध्ये आपल्याकडे डेट ॲड फंक्शन आहे. ओके. सो मी ते काय म्हणतो, प्रिव्हियस मंथ रिटर्न इज इक्वल टू कॅल्क्युलेट काय करायचं, टोटल रिटर्न्स. म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर फिल्टरमध्ये डेट ॲड, तो काय विचारते, फर्स्ट डेट्स म्हणजे कॅलेंडर टेबलची डेट. सेकंड पॅरामीटर नंबर ऑफ इंटरवल, एक मंथ प्रिव्हियस जायचे आपल्याला, प्रिव्हियस मंथ हवाय मला, सो मी -1 दिलेलं. इंटरवल कशात हवाय, डे, मंथ, क्वार्टर, इयर, मला मंथ मध्ये हवाय, मी पुट केलं इथे. सो ही काही मी टोटल रिटर्न्स इथे टाकलंय आणि हा प्रिव्हियस मंथ रिटर्नचा जो मेजर आहे तो मी टार्गेट मध्ये पुट करतोय. ओके. तुमचे सगळे मेजर असं कॅल्क्युलेशन मध्ये कसं, माझे ते मेजर्स त्या टेबल मध्ये दाखवतो. मग ते सरांनी कॅल्क्युलेशन करा, टेबल सिलेक्ट करा सर्व. हा, आपण एक सेपरेटली टेबल्स क्रिएट करून त्याच्यात मूव्ह केलेत ना ते मेजर. मी दाखवतो परत ते तुम्हाला. लेट्स से की मग ह्या व्हिज्युअल्स मध्ये मी काय केलं, हे ट्रेंड ऍक्सिस म्हणून एक ऑप्शन मिळते आपल्या कॅलेंडर टेबल मध्ये. आपण स्टार्ट ऑफ द मंथ घ्या आपल्याकडे, ते स्टार्ट ऑफ द मंथ मी इथे पुट करतो. तुम्हाला एक KPI कॅल्क्युलेट करून देईल असा. ठीक आहे. असं दाखवतो.
Done. दाखवायला हवं आहे, तर I don't know का दाखवत नाही आहे. Start of the month. Let's say. सो इन शॉर्ट KPI विज्युअल्स कशासाठी आहे की आपण एक जसं गॉड चार्ट्स मध्ये आपण टार्गेट देतोय आणि त्या टार्गेट आपण प्रोग्रेसला वॉच करतोय की टार्गेट टुवर्ड्स द टार्गेट प्रोग्रेस कशी आहे. पण तेच आपण KPI थ्रू असं दाखवू शकतो की दिस इज माय प्रोग्रेस अँड दिस इज माय गोल. आणि व्हॉट अबाउट म्हणजे माझे जे गोल आणि याच्यामध्ये जे डिफरन्स असेल पर्सेंटेजमध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज जे झाले ते इथे मला पर्सेंटेजमध्ये शो करतात. की लेट्स से की लास्ट मंथ माझा 100 होता आणि आता माझं जर 120 झालं सो 20% इन्क्रीज. आणि हा जो कलर असतो सो जर इन्क्रीज असेल तर तो ग्रीन येईल. तर ते गोल क्वेरी मध्येच द्यायला लागतं. गोल काय गोल जो आहे हे गोल म्हणजे हे टार्गेट. मग तिथं दिसत का नाही आय डोंट नो ते का दिसत नाहीये ते बघावं लागेल मेजर्स मध्ये. तुम्ही फॉर्म्युला टाकला फॉर्म्युला मध्ये काही गडबड झाली. थिंक सो. बरोबर आहे. तर डेट येते का व्हॅल्यू वाढत. नाही बरोबर आहे फॉर्म्युला तर बरोबर आहे. डायरेक्ट ती वाला कॉलमच ठेवलं तर फॉर्म्युला बरोबर आहे. प्रॉब्लेम तर काहीच नाहीये. काम करूयात आपण एका टेबल्स मध्ये जरा अनालाइज करून बघूया की इश्यू काय आहे. ओके सो लेट्स से आय पुट कॅटेगरी नेम ओव्हर हियर. टोटल रिटर्न्स प्रिव्हियस मंथ रिटर्न चुकलं. नेमचा आपण कॉलम बनवलेला नाही का रे. नाही का? प्लस मंथ रिटर्न आहे ना त्याच्यामध्ये प्लस वन टाकलं तर व्हॅल्यू येते. कारण तो पुढे जाईल ना. मला प्रिव्हियस जायचं ना. पण त्याच्या प्रिव्हियसचा समजा स्टार्टिंग डेट त्याच्या प्रिव्हियस काय व्हॅल्यूच नसेल तर आपण ते एका पर्टिक्युलर पिरियड पर्यंत नसेल ना.
कधीतरी असेल ना. पण त्याचं म्हणणं बरोबर आहे, स्टार्टिंग डेटच तो जर म्हणत असला, कारण आपण कॅलेंडर Suppose माझा data start date ला आहे, त्याच्या प्रिव्हियस काहीच नाही. नाही ना, तसं नसतं रे. म्हणजे हे बघा ना, इथे तर त्याला previous month केलंय ना, तुम्ही plus कुठल्या one करून. मंथला previous जाताय. Let's say, पण माझ्याकडे माझ्या केसमध्ये प्रिव्हियस मंथचा मेजरच मला रॉंग देतोय. पण मी जर टोटल ऑर्डर क्वांटिटीचा प्रिव्हियस जर केला ना, तर तो व्हॅल्यू देतोय मला. जायचंय ना. आता हे ऑर्डर क्वांटिटीचे रिलेटेड आपण कॅल्क्युलेट केलं तर ते बरोबर येते. आता हे व्हेरीफाय कसं करतोय आपण की लेट्स से 8260 मी 2017 सिलेक्ट केलं. सो हा 8260 काय असेल तर डिसेंबर मंथचं सेल असेल. लेट्स से गोल ऑलरेडी अचीव्ह झालाय काय. तर ते टार्गेट मॅन्युअली नाही देऊ शकत. टार्गेट मॅन्युअली देऊ शकतो. मेजर्स बनवायचं तसं. काय टार्गेट द्यायचं, लेट्स से एक फिक्स टार्गेट द्यायचं. राईट. आता सपोज लेट्स से की मी इथे काय केलंय, इथे मी प्रिव्हियस मंथ म्हणजे हे एक डायनेमिक केलंय ना, की प्रत्येक मंथला जसं जसं पुढे जाईल तो प्रिव्हियस मंथ घेऊन टार्गेट घेऊन चालेल. पण जर मला हे फिक्स ठेवायचं, हे टार्गेट मला चेंजेस नाही करायचे. लेट्स से मला 9000 टार्गेट एक कन्फर्म ठेवायचे. सो मी काय करेल, एक मेजर बनवेल. से टार्गेट या टार्गेट ठीक आहे. हा मेजर बनवला, टार्गेट इज इक्वल टू 9000. पण हे चेंज होणार नाही. आता हे प्रत्येक वेळेस 9000च तो पकडेल. आपण असं फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो ना, 9000 प्लस प्रिव्हियस मंथ. आय मीन जर मला प्रिव्हियस मंथच्या दराला 100 देऊ शकतो. जसं आता लेट्स से टार्गेट मध्ये मी प्रिव्हियस ऑर्डर क्वांटिटी आहे ना माझ्याकडे ऑलरेडी. लेट्स से मी प्रिव्हियस ऑर्डर क्वांटिटी केले याला आणि प्लस लेट्स से मी याच्यामध्ये 2000 केले आणि नंतर मी ही प्रिव्हियस ऑर्डर क्वांटिटी मी कुठे गेली ती टार्गेटच्या जागी घेतली इथे. सो तो मला दाखवणार तसं. लेट्स से आपल्याला टार्गेट घ्यावं लागेल ना, 10,190 वाली. ठीक आहे. हे असं सॉर्ट आहे. ओके. सो हे आपण कसं म्हणजे हे केपीआय कसं वर्क होतंय, एक गोल आपल्याला देतोय आणि करंटची जी सिच्युएशन आहे ती पण सांगतोय, प्लस गोल आणि करंट मध्ये किती डिफरन्स आहे, इन्क्रीज डिक्रीज किती झाले ते आपल्याला ह्या केपीआय मध्ये समजतं. सो केपीआय इज ऑल्सो वन ऑफ अ इम्पॉर्टंट व्हिज्युअल. इन्क्रीज डिक्रीज आहे का, द नंबर ऑफ पर्सेंटेज यू नीड टू अचीव दॅट स्टेज मोड. इन्क्रीज डिक्रीज आहे. लेट्स से गोल किती 10,199 राईट, 10,199 आणि हे 8260 आहे. सो ह्या गोल पेक्षा हे मायनस एवढं आहे 19%. ओके. जर अचीव्ह झाला असतं तर हे कलर ग्रीन आला असता, टिक आले असते याला. सो ते पण आपल्याला कंट्रोल करता येते. इथनं ट्रेंड ऍक्सिस जे आहे ना, इथं हाय इज गुड किंवा कधी कधी लो इज गुड असतो राईट, ऑलवेज हाय इज गुड नसतो. सध्या जर माझ्याकडे ऍक्सिडेंट केसेस असतील, सो राईट लो इज गुड राईट. सो मग त्या केसमध्ये तुम्ही हे चेंज करू शकता, गुड कलर वगैरे हे सगळं. मला क्लायंटचं तेच होतं वाटतं. हो, आमच्या क्लायंटचं तेच होतं. इन्शुरन्स कंपनी नाही, ती ट्रान्सपोर्ट बसेस सिंगापूर बस. सिंगापूर बस. ते खूप रूट कॉज करतात रे त्यांच्याकडे. इवन रोडचे सरफेस कसं आहे तिथपासून अनालिसिस आहे त्यांचं.
आपल्याकडे पगारच होत नाही माझं एसटी मध्ये दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, KPI विज्युअल समजलं. त्यानंतर टेबल विज्युअल आपण याचं ऑलरेडी बघितलंय. ग्रेट चॉईस कधी आहे TCI कम्पेअर अँड डिटेल्स डेटा एक्झॅक्ट व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. जस्ट आपल्याला जर व्हॅल्यूज बघायचे असतील फक्त कम्पॅरिझन करायचं असेल, लेट्स से की प्रोडक्ट आणि त्याची ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न क्वांटिटी हे आपल्याला टेबलर फॉर्म मध्ये जर बघायचं असेल त्यावेळेस आपण टेबल विज्युअल यूज करू शकतो. इन शॉर्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं नाहीये. वी आर मोर इंटरेस्टेड ओनली व्हॅल्यूज ओनली. त्यानंतर मॅट्रिक्स विज्युअल हे आपण ह्याच्यावर काम केलंय आपण. डेटा बार्स, कंडिशनल फॉर्मॅटिंग, त्याच्यानंतर हेरार्किकल डेटा असेल तर तो आपल्याला रिप्रेझेंट करता येतो ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स विज्युअलमध्ये. सो कम्पॅरेटिव्हली टेबल्स विज्युअलपेक्षा मोस्टली मॅट्रिक्सच लोक जास्त यूज करतात. त्यानंतर हे एक डिकम्पोजिशन ट्री म्हणून आहे आपल्याकडे. सो डिकम्पोजिशन ट्री जे विज्युअल्स आहे, लेट्स से आपल्या विज्युअल्स मध्ये ते इथे हे दिसतंय डिकम्पोजिशन ट्री. सो डिकम्पोजिशन ट्री इन शॉर्ट काय दाखवतो तुम्हाला की लेट्स से टोटल ऑर्डर क्वांटिटी माझी आणि लेट्स से ती मी एक्सप्लेन केली आहे कॅटेगरी नेम आणि इयरने. ओके, ह्या मी जर ह्याला प्लस केला आता, लेट्स से मी याला फोकस मोड मध्ये घेऊया आपण. लेट्स से मी याला प्लस करतोय. सो तो मला काय दाखवेल, सगळ्यात पहिल्यांदा इयर दाखवेल. ठीक आहे, कारण एक्सप्लेन बाय मध्ये इयर वरती माझं इथे. त्यानंतर जर मी प्लस केलं त्याला तर तो कॅटेगरीज दाखवेल. जसं जसं मी एक्सप्लेन बाय मध्ये त्याला पुट करत चालेल तसं तसं तो लेट्स से मी इथे जर सब कॅटेगरी टाकली त्याचं काहीतरी रिलेशन असेल तरच ते दाखवेल. कारण रिलेशन्स तुम्ही ऑलरेडी बिल्ड केलेले आहेत. सो असं दाखवतं की 2017 मध्ये किती क्वांटिटी आहे आणि सेल्स कसा आहे. 2017 का दाखवते कारण आपल्या इथे स्लायसर्स मध्ये 17 सिलेक्टेड आहे आणि सिलेक्ट जर केलं मी त्याला तर तो तिन्ही पण इयरचं दाखवलं. मग जर तुम्हाला 16चं बघायचं असेल तर तुम्ही 16वर क्लिक करू शकता. 16चं दाखवलं. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विज्युअल स्लायसर विज्युअल. हे जे स्लायसर्स इथे आहे हे स्लायसर विज्युअल्स आपण डेटाशी इंटरॅक्ट करण्यासाठी जसे 15चं बघायचं असेल सिलेक्शन क्रायटेरिया देण्यासाठी हे विज्युअल्स वापरतो. मोस्टली स्लायसर्स मध्ये आपण कॉलम्स पुट करतो, नॉट मेजर्स. ओके, सो हे लक्षात ठेवायचं ऑलवेज की तुम्हाला स्लायसर लागत असेल तर व्हॅल्यू ती जी कॅटेगरी आहे तिचा एक कॉलम हवा. कॉलम जर नसेल तर मग तुम्हाला स्लायसर क्रिएट करता येणार नाही. ते तर ऑब्वियस आहे ना सर, कारण की मेजर इज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि आपण नाही विचारतात कधी कधी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारतात. असं सांगतात की लेट्स से माझ्याकडे एक टोटल सेल्सचा मेजर आहे किंवा लेट्स से माझ्याकडे एक मी एक आउटपुट मला भेटते असं असं त्याच्यामध्ये कॅटेगरिकल डेटा भेटतोय. सो म्हणजे तुम्हाला एक सिनेरिओ देतात असा आणि सिनेरिओ मध्ये तुम्हाला बोलण्याच्या नादात असं गुंतवतात आणि म्हणतात की मग मला जर ते कंट्रोल करायचं असेल तर कसं करता येईल बाबा, मग ते स्लायसर्स मला घेता येईल का तो असं विचारतात थोडंसं. पण लक्षात ठेवायचं की स्लायसर्स मध्ये ऑलवेज कॉलम्स घेता येतात आपल्याला. ओके, डिकम्पोजिशन ट्री समजलं. त्याच्यानंतर लास्टला आहे कस्टम विज्युअल्स. ठीक आहे, कस्टम विज्युअल्स म्हणजे हे फ्रीवाले विज्युअल्स सोडून तुम्हाला दुसरे विज्युअल्स जर घ्यायचे असतील पेड फीचर्स जसं म्हणतो आपण, किंवा जसं आपण मोबाईल्स मध्ये प्ले स्टोअर आहे राईट, प्ले स्टोअरवर भरपूर ऍप्लिकेशन्स जसं फाईल एक्सप्लोरर आहे, कंपनी एक देते पण प्ले स्टोअरवर दुसरे पण फाईल एक्सप्लोरर म्हणजे जास्त ऍडिशनल बेनिफिट्स वाले अवेलेबल आहे राईट. सो हे आपल्यावर डिपेंड करतं की आपली नीड कशी. आपल्याला जर फ्रीमध्ये होत असेल तर इट्स ओके, वेल अँड गुड.
जर नसेल होत तर मग आपण कस्टम व्हिज्युअल्स थ्रू ती फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. जसं कस्टम व्हिज्युअल्स कुठनं बघतो, हे 3 डॉट दिसतात, हे 3 डॉटवर क्लिक करतो आपण, गेट मोर व्हिज्युअल्स, हे आपल्याला घेऊन जातो मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरला. Purchase करावं लागतं. सांगतो मी, हे बघ आता लेट्स से हे आपण पॉवर वे व्हिज्युअल्सच्या स्टोअरवर आहे. इथे भरपूर व्हिज्युअल्स अवेलेबल आहे, स्पार्क लाईन्स वगैरे, टेक्स्ट फिल्टर म्हणजे जस्ट आपण सर्च करण्यासाठी टेक्स्ट फिल्टर, ते व्हिज्युअल्स टाकलं आणि तिथे कीवर्ड टाकलं ते तुम्हाला डेटामधनं सर्च करून देतं सगळं. सर हे फुकट आहे का? हां, आता लेट्स से हे टेक्स्ट फिल्टरचं मला अशी काहीतरी रिक्वायरमेंट आहे की मला फिल्टरेशन म्हणून मी सपोज हे व्हिज्युअल्स ओपन केलं तर तो व्हिज्युअल्सचा डिटेल्स मला दिसेल इथे सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे, ती जर फ्री असेल इथे दिसेल प्राइसिंग फ्री. ठीक आहे, ऍड करायचं असेल तर ते मी ऍड करू शकतो. वन्स मी जर ऍड म्हटलं तो व्हिज्युअलच्या ह्याला करून इथे ऍड होऊन जाईल, ते इम्पोर्ट सक्सेसफुल. ओके, हे इथे ऍड झालं, ते इथे खालच्या स्पेसमध्ये ते व्हिज्युअल्स तुमचे ऍड होत चालतात. लेट्स से मी जर त्याला ऑन केलं, लेट्स से मी इथे टाकलंय प्रोडक्ट नेम, ठीक आहे. लेट्स से मी टाकलं ते हेल्मेट, इथे का बोट आहे, काहीतरी दिलंय त्याने पण त्या प्रोडक्टचं नाव नाही दिलं आपल्याला त्याने. हेल्मेट डेटा दिला की डेटा दिला पण कुठला हेल्मेट सिलेक्ट केलं, ब्लॅक केले, रेड केले, आपल्याला ते पण आहे ना, ते दिलं नाही. सो मे बी दिस इज नॉट माय नीड. बट कस्टम व्हिज्युअल्स आपण इम्पोर्ट कसे करतो हे जस्ट एक रिप्रेझेंटेशन साठी मी तुम्हाला सांगितलं. ओके, वन ऑफ कधी कधी तुम्हाला विचारतात की तुम्ही कस्टम व्हिज्युअल्सवर काम केलंय का, कुठले कुठले कस्टम व्हिज्युअल्स वापरले. तर बेस्ट एक्झाम्पल आहे कस्टम व्हिज्युअलचं सिनॉप्टिक पॅनल म्हणून. सिनॉप्टिक पॅनलचा यूज कसा असतो, लेट्स से कॉमनली होतं का सर ते? हो, कॉमनली यूज होतो सिनेमॅटिक पॅनल. इम्पॉर्टंट व्हिज्युअल आहे कस्टम व्हिज्युअल. लेट्स से की माझ्याकडे कुठली पण इमेज आहे, ठीक आहे, कुठली पण इमेज आहे किंवा फोटो असेल तर त्याचं मी ॲज अ त्याला ग्राफिकल वेने पुट करू शकतो. म्हणजे लेट्स से आता सपोज हा टेबल आहे राईट, किंवा ही स्क्रीन आहे, ह्याचा एक मॅप आहे सपोज आपल्याकडे ह्या रूमचा. ठीक आहे, पण मला असं आयडेंटिफाय करायचं आहे तिथे की इथे सपोज कॉन्फरन्स रूम आहे. ठीक आहे, मी कॉन्फरन्स रूमवर क्लिक केलं की तो मला तिथला एरिया दाखवेल, लाईक दॅट. लेट्स से आता लेट्स से की माझ्याकडे इथे एक मी सिनॉप्टिक पॅनल, लेट्स से आपण एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, सो लेट्स से माझ्याकडे ही ह्युमन बॉडी एक आहे. सो मी जर हेडवर क्लिक केलं सो तो मला हेड रिलेटेड काउंट दाखवतो की इंजुरी दाखवतो इथे. ओके, जर मी आर्मवर क्लिक केलं तर तो आर्मच्या दाखवेल. ठीक आहे, सो हे पॉसिबिलिटी सिनॉप्टिक पॅनल मध्ये. जसं ते सिनेप्टिक पॅनल मधून तुम्ही ह्युमन बॉडी सिलेक्ट केली का? त्यांच्या गॅलरीमध्ये आहे ह्युमन बॉडी, पण तुम्ही तुमचे जे व्हिज्युअल्स असतात ते ट्रॅक करून सिनॉप्टिक पॅनल्स मध्ये त्याचं ग्राफिकल वे करू शकता. हे तुम्हाला मी एखाद्या डेमो मध्ये तुम्हाला मी हे पूर्ण दाखवेल स्टेप्स की हाऊ वी क्रिएट. पिक्चर आहे तो डेटा रिलेटेडच असतो ना. हो, आता लेट्स से अशी रिक्वायरमेंट आहे, लेट्स से तुझ्याकडे एक प्रोजेक्टचा प्लॅन आहे पूर्ण. ठीक आहे, एक प्रोजेक्टचा प्लॅन आहे. सो त्याच्यामध्ये तू हे जे मी जसे मार्क केले ना, ही आर्मची लोकेशन, ह्या लोकेशन आपण मॅन्युअली मार्क करतो. आपण डिसाईड करतो की माझा एरिया किती आहे. सो मी सपोज असं कन्सिडर केलं की कॉन्फरन्स रूम आहे, सो मी हे 4 कॉर्नर त्या मॅप्स वरती किंवा त्या इमेज वरचे सिलेक्ट करणार, त्याला एक आयडेंटिफाय मार्क दिला की दिस इज कॉन्फरन्स रूम. आणि मग कॉन्फरन्स रूम रिलेटेड सपोज जो काही डेटा माझ्याकडे असेल तो फिल्टर होईल. आता लेट्स से मला तेच विचारायचं की ते जे डेटा आहे तो येतोय कुठून त्या हे बघ, आता लेट्स से असं कन्सिडर कर की हा डेटा आहे, ऍक्च्युअल कंपनीचा डेटा आहे की ज्याच्यामध्ये माझ्याकडे आयडी आहे आणि इथे बॉडी पार्ट आहे. सो मी ज्यावेळेस सिनॉप्टिक पॅनल्स मध्ये मला काय मेन्शन करावं लागणार, हे बॉडी पार्टचे नाव जे डेटाशी माझे मॅच करतात. ओके, केस सेन्सिटिव्ह असतं. हो, ठीक आहे. सो माझ्याकडे हा डेटा आहे, मला अनालिसिस करायचं की लेट्स से की हे बॉडी पार्ट इंजुरी आहे राईट. सो
11ID हा काय इंडिकेट करतो की ही एकच केस आहे ऍक्सिडेंट, पण त्या पर्टिक्युलर पेशंटच्या हेडला पण इंजुरी आहे आणि आर्मला पण इंजुरी आहे, राईट. म्हणजे एक केस आहे पण इंजुरी 2 आहेत, राईट. पण आपण अनालिसिस करताना मग कसं करतोय की केसेस किती आहेत. लेट्स से की आर्म, जर मी आर्मला सिलेक्ट केलं तर तो काय दाखवतोय की आर्मच्या केसेस 2 आहेत आणि ऍक्च्युअल बॉडी पार्ट इंजुर्ड पण 2 आहेत. जर मी डेटामध्ये बघितलं, आर्म इथे पण आहे बघ, 1 नंबरच्या केसेससाठी पण आहे आणि 3 नंबरच्या केससाठी पण आहे. म्हणजेच केसेस 2 आहेत आणि बॉडी पार्ट पण 2च डॅमेज झाले, म्हणजे इंजुरी 2 आहेत. समजतंय. सो हे हे कधी पॉसिबल झालं, आणि हे जी नावं दिलेत मी, हेड, आर्म, हे नावं माझ्या डेटामध्ये जे नाव आहेत त्याच्याशी मॅच झालेली हवी. तर आणि तर हे नावं मी दिले. नाही नाही नाही, ही असं कन्सिडर करा की ही पूर्ण एम्प्टी आहे. मग मी काय केलं की इथे एक एरिया मार्क केला आणि ह्याला नाव दिलं हेड. हाताचा एरिया मार्क केला, ह्याला नाव दिलं आर्म. आता नाही देता येणार ते ज्यावेळेस ती एक PNG फाईल असते ना, ती फाईल आपण ज्यावेळेस अपलोड करतो, लेट्स से ती इथे करतात. मी तुम्हाला ह्याच्यावर एक हे देईल ना, एक सेपरेट डेमो देणार आहे. ठीक आहे. हे सिनॉप्टिक डिझायनर जे असतं ना वेबसाईट, इथे आपल्याला जाऊन इथे ती इमेज घ्यावी लागते. लेट्स से यांच्या गॅलरीमध्ये बघ, इथे इमेजेस आहेत. लेट्स से मी काय केलंय, सपोज ही इमेज घेतली, एडिट अँड डिझायनर. सो त्यांनी हे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे सपोज, पण मला हे नको आहेत. मी काय करेन, डिलीट करेन आणि मला जे हवे ते मी मार्क करेन. माझ्याकडे इथे टूल दिलेला आहे त्यांनी. सपोज मला सिलेक्ट करायचं असेल तर मी सिलेक्ट करू शकतो. लेट्स से मी इथं आता ब्रेन नव्हतं पण तुमच्या डेटामध्ये हेड होतं म्हणून तुम्ही त्याला असं केलं. हो, पण ती जी इमेज होती ती इमेज मी इथनच घ्यावा असं नाही ना काही, मी ती ऑनलाईन पण घेऊ शकतो कुठं. जसं इथे गॅलरी म्हटलंय ना, तर इथे मी ज्यावेळेस लेट्स से मी याला क्लिअर करतोय, इथे तो काय म्हणतोय की ड्रॅग एन इमेज हिअर और इन्सर्ट एन इमेज URL. तुम्ही गॅलरी मधनं पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जी इमेज असेल ती पण इथे ब्राउज करू शकता. सो लेट्स से माझ्याकडे जी इमेज होती, ह्युमन बॉडी SVG फाईल डेटा टाईप हवा तिचा .svg. नाही, SVG डेटा टाईपच सपोर्ट करतं. मग जर ते माझं PNG असेल ते घेणार, तुला कन्वर्ट करावं लागेल ती SVG मध्ये आधी. हे तर प्रायव्हेट दिसतंय सर मला वेबसाईट. अशी कुठली वेबसाईट असेल ना जे PNG पण घेत असेल? नाही, सिनॉप्टिक पॅनल जे आहे ते यांचंच आहे. ज्या वेबसाईटवर आपण एडिट करतो ना ते त्यांचंच प्रोडक्ट आहे, पण त्यांनी ते फ्री केलेलं आहे. ठीक आहे. सो बिल बघ, इथे एवढे पार्ट्स होते, मी काय केले हे सगळं डिलीट करून टाकले आणि माझे नवीन पार्ट्स इथे मी मेन्शन केले होते. ओके. सो कस्टम व्हिज्युअल्सचे थोडेसे 1-2 नावं लक्षात ठेवायचे. सिनॉप्टिक पॅनल कॉमनली यूज आहे कस्टम व्हिज्युअल. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ पण दिसतील, एकदम स्क्रॅच पासून एंड लेवल पर्यंत. त्यांनी सगळं डिटेल्समध्ये की कसं सिलेक्शन करायचं, कुठलं टूल यूज करायचं, सगळं त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. तुम्ही युट्यूबला नुसतं टाकलं ना सिनॉप्टिक पॅनल म्हणून, कितीतरी व्हिडिओ मिळतील, 1000 व्हिडिओ भेटतील त्याचे. ठीक आहे. सगळ्यांनी त्याच्यावरच व्हिडिओ बनवलेले आहेत. सो कस्टम व्हिज्युअल्सची 1-2 नावं आपल्या ऑलवेज लक्षात हवेत, म्हणून मी हे पर्टिक्युलर नाव तुम्हाला सांगितलं की हे कायम लक्षात राहील तुमच्या सिनॉप्टिक पॅनल. ऍटलिस्ट असं ब्लँक नको व्हायला तिथं की कस्टम व्हिज्युअल्स एक पण यूज नाही केलेलं आपण, राईट. इव्हन जरी आपण ऍज अ फ्रेशर म्हणून जरी जात असेल तरी ऍटलिस्ट आपल्याला माहिती हवं की कस्टम व्हिज्युअल्स इम्पोर्ट कसे करतात, कशासाठी यूज करतात, काय. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबूयात. ही PPT जी आहे ही PPT मी ग्रुपला टाकेल, तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके. आणि एकदा वाचा ह्याच्यातले जरा पॉइंट्स परत एकदा. आणि उद्यापासून आपण फुल फ्लेज मध्ये रिपोर्ट जनरेशन सुरू करणार आहे. मे बी ह्या वीकेंड पर्यंत आपण रिपोर्ट जनरेशन संपवून पॉवर BI सर्व्हिसेस सुरू करू. ठीक आहे. डॅक्सची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. पॉवर BI सर्व्हिसेस म्हणजे रिपोर्ट झाल्यानंतर तो आपल्याला शेअर करायचा ना ऑर्गनायझेशन मध्ये.
असं करू की आपली ही ऑर्गनायझेशन आहे, आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये आपापसामध्ये रिपोर्ट शेअर म्हणजे करायचा, त्याच्यात का कोणाला समजा ऍक्सेस access ला देणं, काय द्यायचं? सेक्युरिटी मेंटेन करणं, ह्या गोष्टी पण आपल्याला बघायला. ठीक आहे.